राष्ट्रपिता महात्मा गांधी की ईश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा। राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा, जय हो, युथ काँग्रेसचा, जय हो, NSUIचा, जय हो। इधर के नेता लोग महेश बिराजदार वहाब जी तमाम कार्यकर्ता द्वारा ये आंदोलन और मानवतावादी का आंदोलन करिए पिंपरी चिंचवड हो, महाराष्ट्र हो, देश में आज एक बड़ा मुश्किल का बात है कि गैस का और गैस का इशू आने के कारण ऐसे है कि पूरा देश का पंतप्रधान नरेंद्र मोदी जी एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर जयशंकर द्वारा देश और विदेशी का संघर्ष के बाद करते हैं। उसकी वजह से आज कहिए देश शुरू होने के बाद जवाहरलाल नेहरू जी हो, इंदिरा जी हो, नरसिम्हा सरकार हो, अटल बिहारी वाजपेयी की सरकार हो, पीवी नरसिम्हा की सरकार हो, मनमोहन सिंह सरकार हो, उन्होंने विदेश नीति और देश का उन्नति के हिसाब से सोचा था। उसका हमारे देश और विदेश में एक अच्छा रिलेशन बनाया था। जवाहरलाल नेहरू का विदेश नीति, इंदिरा जी का विदेश नीति और यूएसए के साथ, रशिया के साथ, अमेरिका के साथ, यूरोपियन मीडिया के साथ, पर्शियन मीडिया के साथ एक बड़े पैमाने में अच्छा था। लेकिन आज बहुत दुखी से बात करना चाहता हूँ। मैं नरेंद्र मोदी सरकार के बाद नेपाल के साथ हमारे विरोध में, मंगोलिया के साथ हमारे विरोध में है, बर्मा के साथ हमारे विरोध में, सब देश हमारा पड़ोसी हमारा आने वाले को अफ्रीका की देखता है। एक देश एक टाइम था, देश ऐसा देखने के नजरिया अलग था। इंदिरा गांधी ने बांग्लादेश को बनाया पाकिस्तान को टुकड़ा करते हुए, वो एक विदेश नीति था। वो सबके बात है आज पाकिस्तान आवाज को दबाता है, चाइना को दबाता है, नेपाल को दबाते हैं, ऐसे प्रकार के विदेश नीति है। नालायक सरकार सम्माननीय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा ये देश में चला रहा है और मुस्लिम को क्रिश्चियन से लड़ाने का, हिंदुओं को क्रिश्चियन से लड़ाने का और एक देश को दूसरे देश को लड़ाने का इस प्रकार का काम हो रहा है। मैं आज बोलना चाहता हूँ, आज रमजान का पवित्र महीना में, ईस्टर के पवित्र महीना में आज माइनॉरिटी लोग गैस के लिए, खाना के लिए तड़प रहा है और महिला लोग लाइन में लगाया। आज तमिलनाडु में, केरला में, दिल्ली में, गुजरात में, कर्नाटक में, आंध्र में, हर जगह में महिला हाहाकार बचा रहे गैस के लिए। मैं आज बोलना चाह रहा हूँ उसको स्टेट गवर्नमेंट की तरफ से अपना ईंधन आता है, वो ईंधन आने के लिए आज इतना नालायक मैं बोलना चाहता हूँ। पूरे प्रधानमंत्री याद कर रहा है अमेरिका के सामने 30 दिन का परमिशन दे हमको रक्षा से पेट्रोल लेने के लिए, रक्षा से नेचुरल गैस लेने के लिए। इस प्रकार का एक प्रकार का सिस्टम देश में लाया नरेंद्र मोदी सरकार के विरोध में, अमित शाह सरकार के विरोध में, जयशंकर का विरोध में बात करने के लिए आज मेरे नौजवान लोग पिंपरी चिंचवड का है। मुझे मालूम सब लोग बहुत दुख से है देश में, क्षेत्रीय लोग, ऑटो चलाने वाले लोग, पुलिस डिपार्टमेंट, बाकी सभी लोग आज उनके घर में जाने के बाद गैस का एक बहुत बड़ा समस्या है। आप ऑटो रिक्शा वाला भी बोलना वाला क्या, सीएनजी भी एक हफ्ते के बाद बंद होने वाला है, पेट्रोल बंद होने वाला है, डीजल बंद हो रहा है। ये नालायक सरकार का हो रहा है। उन्होंने कि विजय से मुझे रखा तो क्योंकि हमारा ईरान हमारा साथी था, इसराइल हमारा साथी था, रशिया हमारा साथ था, स्वीडन हमारा साथ था, पर्शियन कंट्री ये सब लोग हमारा साथ रहने वाला एक देश था, हमारा एक विदेश नीति था। वो विदेश नीति को सबको डिस्टर्ब करते हुए आज पूरा भारतवर्ष में पूरा लोगों को तकलीफ में डालते हुए नरेंद्र मोदी सरकार है, उसका दिखार करने के लिए, उसका विरोध करने के लिए और उसको विटान करने के लिए, लोगों को जागरूक करने के लिए आज पिंपरी चिंचवड में जय जवान जय किसान
संगठन द्वारा, राष्ट्रीय कांग्रेस द्वारा एक आंदोलन किया। ये आंदोलन में तमाम कार्यकर्ताओं में सभी को धन्यवाद देता हूँ और मुझे ये बात रखने के लिए आप लोग बेहद इसके धन्यवाद देते हुए जय जवान, जय किसान और जय भारत। थैंक यू। वो आपको प्रॉपर टाइम पे मिलना चाहिए जो आपकी बुनियादी जरूरत है। अगर ऐसी बुनियादी जरूरत की चीजें भी सरकार हमें टाइम पर मुहैया नहीं करा सकती, टाइम पर नहीं दे सकती, तो ऐसी सरकार का क्या फायदा? ऐसी सरकार को चुनने का हमारा क्या फायदा? ये वो सरकार है जिसने 400 रुपए गैस के टाइम पर छाती पीट के, सीना पीट के सड़कों पर बैठे रहती थी हमारी सेंट्रल मैडम, जो आज गायब है। आज वही गैस 900 950 रुपए सरकारी दाम और ब्लैक से 2-3 हजार रुपए में लिया जा रहा है। लोग इतने तरस है, परेशान है, 3-3 दिन तक लाइन लगा रहे हैं, 5-5 दिन तक लाइन लगा रहे हैं, उसके बावजूद हमें गैस का बाटला नहीं मिल रहा है। क्या आपको नहीं लगता कि हमारी बुनियादी जरूरत हमें हमारे टाइम पर मिलना चाहिए, हमें हमारे घर बैठे मिलनी चाहिए? अगर आपको लगता है कि ये जरूरत की चीज है, आज एक माँ को अपने बच्चे के लिए दूध गर्म करने के लिए सोचना पड़ रहा है कि वो क्या करे, कैसे करे। इस हालत में लोगों ने देश को पहुंचा दिया है कि एक गैस का बाटला जो आप मतलब एक झोपड़पट्टी में रहने वाले की भी जरूरत है। आज की डेट में कोई ऐसा नहीं मुझे लगता जो गैस जलाता होगा, जो गैस ना जलाता होगा, जो चूल्हे पे खाना पकाता होगा। लेकिन आज ये लोगों ने वापस से देश को 1980 1970 के कारागार में पहुंचाने पे ला दिया है। हर कोई मजबूर है गैस जलाने को। मेरी इस शहर के, इस देश के सभी जनता से रिक्वेस्ट है, इस गैस के मुद्दे पर आप सभी लोग रोड पर आए और इस लोकतंत्र की आवाज को मजबूत करें और सरकार से सवाल करें। जब तक सरकार से हम सवाल नहीं करेंगे तब तक ये सरकार अपनी मनमानी करने से पीछे नहीं हटेगी। इस सरकार को सवाल के घेरे में लेना होगा और इस सरकार के अधिकारियों को, नेताओं को, सभी को, जनता को जवाब देना चाहिए कि आखिर क्या वजह है कि ये सरकार हमारे को गैस पूरा नहीं कर पा रही। मैं फिर से अपने सभी दोस्तों से, जो अपने शहर के लोगों से रिक्वेस्ट करूंगा कि एक बार तो सोचे और इस आंदोलन में साथ जुड़े। और सरकार से कहना चाहूंगा, अगर इस बात पर नहीं ध्यान दिया गया तो ये आंदोलन यहाँ रोकने वाले नहीं है। आज हम पिंपरी चौक के किनारे पे खड़े होकर आंदोलन कर रहे हैं, कल उस बीच रोड में खड़ेंगे और सरकार के पुतले में जलाने से पीछे नहीं हटेंगे। अगर सरकार ने अभी भी नहीं रोक के नाखून लिए, अपनी गैस के बांटने की समस्या नहीं हल की और इस मामले को नहीं सॉल्व किया, तो हम लोग आंदोलन की हद तक ले जाएगी, सरकार ने सोचा नहीं होगा। शहर के लोगों से रिक्वेस्ट है, आंदोलन को जुड़े और आंदोलन को कामयाब करें। मैं उन माओं को सबसे पहले नमन करना चाहूंगा जिन्होंने हमारे देश में ऐसे योद्धाओं को जन्म दिया। मैं सभी को अभिवादन करता हूं, उनको नमस्कार करता हूं, उनके चरणों में अपना सर झुकाकर क्षमा करना। मैं सभी महामानवों को नमन करता हूं और उसके साथ ही लोगों को एक बात मैं पहला बताना चाहता हूं, अगर मैं गलत हूं तो यहीं पर आप सब वो चप्पल लीजिए और सीधा मुझे मारी। सबसे पहले बात, जब अमेरिका हमें डराता था तो श्रीमती पंत प्रधान इंदिरा जी गांधी ने एक ही बात कही थी अमेरिका से, तुम हमारे दोस्त हो, हमारे मालिक नहीं, हम पर प्रेशर डालो मत, ये हम सहन नहीं करेंगे। ये थी हमारी मर्दानी इंदिरा गांधी। और एक देश को इस समय एक ऐसा पंत प्रधान मिला है जो कि मर्द है और कहता है 56 इंच का चीना लेके सबके आगे जाता है और वहीं पर जाके ढेर हो जाता है। दूर से तो बातें करता है बड़ी बड़ी, लेकिन जहां जाता है, जब जाता है, हिंदू मुस्लिम में आग लगा के चला आता है। जहां जाता है दंगे ही फैलाता है, उसके सिवाय उसने कभी कुछ नहीं किया। शुरुआत उसने सिलेंडर से ही की थी। 400 का सिलेंडर, 335 रुपए का सिलेंडर सीधा 1200 पर ले गया। तब लोगों को बहुत अच्छा लगा, लोगों को तकलीफ नहीं हुई। जब एक जेब कतरा या एक चोर भूख के लिए एक रोटी चुराता है, होटल से कुछ चुरा लेता है, तो उसको पुलिस भी नहीं छोड़ती, उसको 6-6 महीना सजा देती है, 1-1 साल सजा देती है। मारती भी इतना है और भी 2-4 गुने उसको डालती है। आज यही पुलिस कुछ नहीं करती। क्यों नहीं करती? क्यों नहीं करती? ये सवाल मैं लोगों से पूछता हूँ। आज जब हमारे देश की पंत प्रधान मर्दानी है, इतना बोल सकते हैं, तो देश का पंत प्रधान जो नरेंद्र मोदी अपने आप को बोलता है, ये हमारा देश का दुर्भाग्य है कि ऐसा मर्द मिला है जो कुछ काम का ही नहीं है। जब तक सत्ता नहीं बदलेगी तब तक कुछ भी नहीं होगा। लोग जब तक एकजुट नहीं होंगे तब तक कुछ भी नहीं होगा। जब भी लोगों को समझ में आएगा
कि हम कहाँ है, क्या गलती कर रहे हैं, तब ये देश सुधरेगा। जब जाति भेद से लोग अलग होकर एक साथ आएंगे तब ये देश सुधरेगा। जब तक वो जात भेद में लगे रहेंगे न ही देश सुधरेगा, ना ही महंगाई कम होगी। बीजेपी जैसी सरकार जब तक हमारे देश में रहेगी, खुद तो इसके लोग तो सुखी नहीं है, अब जनता भी नहीं रहेगी। आज क्राइम इतना बढ़ गया है, अगर पुलिस को फोन लगाओ वो भी नहीं आती है, क्योंकि उनकी भी मनमानी बहुत बढ़ गई। वो भी आजकल जनता की वैल्यू नहीं, मरता है तो मरने दो। अगर आप रेलवे में जाओगे, कुछ दिन पहले की बात है, जनरल डिब्बे में लोगों को मारा जा रहा था, तब स्टेशन पर कुछ लोगों ने कहा कि जाओ उन्हें बचाओ, तो पुलिस कहती है उधर के लिए अलग पुलिस है और इधर के लिए अलग पुलिस है, सेंट्रल गवर्नमेंट। उसी हाल, ऐसा ही हाल अब हमारे साथ है। जब आप किसी को बोलते हो सिलेंडर महंगा हो गया है, तो अभी ये सरकार ने बढ़ाया है, सरकार के पास जाओ। अगर अब और भी महंगाई बढ़ेगी तब भी हमारे इतने प्यारे लोग हैं, इतने मासूम लोग हैं, इतने मासूम लोग हैं, अन्याय अत्याचार सहन करने की इनको आदत हो गई है, खास करके हमारी महिलाओं को, जो कि रानी लक्ष्मीबाई जानी जाती है हमारे देश की हर महिला। लेकिन क्या हो गया उन्हें भी ये भी पता नहीं। जो पहले महिलाएं आवाज उठाती थी, अब वो आवाज ही खत्म हो गई। मैं बस महिलाओं से इतना ही कहता हूँ, जब तक आपकी सैंडल, आपके जूते, चप्पल और बेलन नहीं निकलेंगे, रोड पर आके कुछ बड़ा आप नहीं करोगे, तब तक ये सरकार तो बदलने वाली नहीं है। ये सिर्फ और सिर्फ अगर कोई बदलने वाला है तो झांसी की रानी और हमारी जो भी महिला इंदिरा गांधी अगर बनेगी तो हम बदली कर सकती, नहीं तो ये देश जैसा है शायद हम भी बदलने पड़ेंगे। मैं अपना 2 शब्द यही समाप्त करता हूँ। अगर कोई गलती हो गई हो तो मुझे क्षमा कीजिए। जय हिंद, जय भारत। कांग्रेस पक्षाचा राहुल गांधी आगे बढ़ो, राहुल जी गांधी आगे बढ़ो। धन्यवाद। नरेंद्रजी मोदी त्यांच्या आघाडीचं सरकार आणि गॅस महागाई, आणि त्यात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र आणि नरेंद्र आणि गॅस हा मोठा संबंध आहे। गॅसची टंचाई असताना पण जर देवेंद्र मुख्यमंत्री म्हणतात की गॅसची टंचाई नाही आहे, अरे बाबा तो आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे, गावागावामध्ये जाऊन बघा, शहरामध्ये जाऊन बघा, गॅसची टंचाई आहे का? दिवशी नोटबंदी करायची होती, त्यांनी आदल्या दिवशी सांगितलं की उद्यापासून नोटबंदी होणार आहे, तर लोकांनी आपल्या चलनी नोटा बंद केल्या। ज्या दिवशी कोरोना चालू झाला, लोकांना सांगितलं टाळ्या वाजवा, अनेक उद्योग चालू केले, पण ज्या दिवशी वाढ चालू झाले पण यांनी अजूनही पण आपल्या देशाला संदेश दिला नाही। दुर्दैव आपल्या देशाचा पंतप्रधान आपल्याला मिळालेला नाही, तर येऊन जाऊन राहुल गांधीला टीका करतात। अरे राहुल गांधीचं शिक्षण किती आहे, त्यांची क्वालिटी किती आहे, आपली क्वालिटी किती? हे 3-4 किरण रिजिजू असतील, तो अनुराग ठाकूर असन, अरे याच्या सारखा बोंबवतो तो संसदेमध्ये। अरे तुझी लायकी आहे ना राहुल गांधीच्या बद्दल बोलायची? राहुल गांधीला जो प्रश्न विचारला त्याचं तुम्ही उत्तर द्या। जर तुम्ही भारत मातेचे सुपुत्र असाल तर आमच्या राहुल गांधीने तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे, तरच तुम्ही म्हणता येईल त्या भारताचे तुम्ही आहेत। उत्तर द्यायचं नाही, हे अमित शहा पण काही पण बोलतात, अनुराग ठाकूर बोलतो, आणि सगळ्यात जुना अनुभवी नेते संरक्षण मंत्री ते पण खोटं बोलतात। मला एकच नेता आवडला त्यांच्यात, नितीन गडकरी, ते काही बोलत नाही राहुल गांधीवरती। का? संघाच्या कुशीत वाढलेला नेता, ग्रास लेवल आलेला नेता आहे म्हणून नितीन गडकरी काही राहुल गांधीला बोलत नाही। अनुराग ठाकूर तर आमच्या नेत्या प्रियंका गांधी बद्दल बोलत होते। अरे बाबा तू तो 10 वर्षे आमची प्रियंका गांधी फक्त 12 महिने तिथे आली, तुमचं संसदेबद्दल भाषण आहे का प्रियंका गांधीचं? उभ्या आयुष्यात कुणी एक लेडीज तुम्हाला टप देते आमची प्रियंका गांधी दिदी। दिदीच्या बद्दल अनुराग ठाकूर असतील, काही नेते भाजपचे बोलत असतील, दुर्गा नाही आपलं, तुम्ही दुर्गाची पूजा करता ना, तर दुर्गेला उत्तर द्या। आज गॅस का महाग झाला, गॅस काय मिळत नाही, त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीने। त्याच्याबद्दल मला मुख्यमंत्र्यांना साहेबांना सांगायचं होतं की चिपळूणमध्ये जा, कोकणात जा, अमरावतीमध्ये जा, अमरावतीमध्ये जा, गॅसची टंचाई नसतं तुम्ही सांगा ना। गॅसची टंचाई आहे आणि व्यवसाय धंदा बंद झालेले, त्याचा व्यवसाय धंद्यामुळं
कांदागाव त्याची गळती येणार, भाजीपाला त्याची गळती येणार, ह्याच्यावर लक्ष देणार ते काहीच नाही. भाजपची गळती ते आमच्या बापू त्या वाघ घ्या त्याचं काही बोलत त्यांचा डीएनए आहे का भाजपचा? नाही. जर यांचा डीएनए जर भाजपचा असता ते फालतू बोलले नसते. त्यांनी भोगाला लावलं कोणाला पण नाही. ते महाराष्ट्र राज्याचे 4 वर्षामध्ये झालेलं नुकसान ते बघू शकत नाही. यासाठी भारतीय जनता पार्टीचा आम्ही निषेध करतो. पहिला लोकांना गॅस दिले पाहिजे. गॅस मुक्त भारत, गॅस मुक्त पिंपरी चिंचवड, गॅस मुक्त महाराष्ट्र राज्य केलं पाहिजे. आज गॅसची लागणीला लागलेले लोक आहेत. मुख्यमंत्री साहेब, पंतप्रधान साहेब, अनुराग ठाकूर, तुम्ही बघा, संसद बंद करा, गावागावात या, काय कंडिशन बघा लोकांची. एवढं राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तुम्ही टीका करू नका. आम्हाला आठवण आमच्या युवकांना आणि महिलांना की प्रियंका गांधी भाषण केल्यानंतर तुमच्या सगळ्यांचे डोक्यात जाते, सगळं आजच्या डोक्यात जातात. आज मला या ठिकाणी आमच्या काँग्रेस कमिटीने पहिल्यांदाच इलेक्शन झाल्यानंतर आंदोलन आम्ही केलं, त्याबद्दल माझ्या सहयोगाचं आम्ही अभिनंदन करतो. आज या ठिकाणी सर्व आलेल्या काँग्रेस पार्टीचं माझी विनंती आहे, यापुढे आपण इथं आंदोलन केलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. या पिंपरी चिंचवडला फक्त काँग्रेस पक्षच वाचू शकतो. आता तुम्ही इलेक्शन बघितलं काय झालं, पण आता गरज आहे पिंपरी चिंचवड शहरापासून राज्यापासून देशापर्यंत काँग्रेसला गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. गॅस दरवाढीबद्दल गॅस नरेंद्र आणि सिलेंडर ना राहुल गांधींनी जी घोषणा दिली त्या घोषणे हे घ्यायला आपण स्वीकार केला आणि रशिया जे आपल्याला स्वीट म्हणजे खूप चांगलं आहे आणि सोपं असतं त्याच्यापासून इंधन काढण्यासाठी, तर ते सोडून आपण व्हेनेझुएलन ऑइल विकत घेतोय. आज मला सांगा अशी परिस्थिती आली आहे, काय आपल्याला माहित नव्हतं का की युद्ध होणार म्हणून? मागच्या 2 महिन्यांपासून अमेरिका आणि इस्रायल हे इराणवर हल्ला करणार का हे आपल्याला माहित नव्हतं का? तर साठा हा पुरेपूर्ण प्रमाणे आपल्याकडे भरून ठेवण्याचं काम कुणाचं होतं? आज टंचाई आहे, आज सगळीकडे. आणि भारताच्या संविधानाला मान समुद्र आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आणि आजच्या काळात अन्नाची गरज भागवण्यासाठी आपल्याला लागणारी गरज आहे ती म्हणजे गॅस. पूर्वी लोक चुलीवर स्वयंपाक करायची. नरेंद्र मोदींनी काही वर्षापूर्वी सांगितलं की माझ्या आया बहिणींच्या नाकातोंडात दूर जातोय म्हणून मी उज्ज्वला योजना आणतो आणि आया बहिणींच्या नाकातोंडात जाणारा दूर बंद करतो. प्रत्येक बहिणीला मी गॅस देतो. गॅस घरोघरी पोहोचला एकदाच, नंतर काय पोहोचलाच नाही. आणि आता आपल्या देशात अशी परिस्थिती ओढवली की लोकांवर पुन्हा एकदा कच्चं खायची वेळ आली. ह्या लालेनी केलंय काय? आता एखाद्याचा जन्म जर नैसर्गिक दृष्ट्या झाला असला, इथे सगळे पुरुष आहेत आम्ही, आणि प्रत्येक माणसाचा जन्म हा लैंगिक कृत्यातून झालाय. पुरुष म्हणून आपण जर जन्माला आलो तर निश्चितच तुमची लैंगिक भावना ठराविक काळानंतर जागृत होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लैंगिक जोडीदार असणं गरजेचं आहे. लाल्याने त्याचा लैंगिक जोडीदार काही वर्षापूर्वी सोडून दिला आणि लाल्या त्याची लैंगिक गरज भागवण्यासाठी जातो कुठं? अमेरिकेला, एप्स्टीनला. एप्स्टीन फाईल मध्ये काय समोर आलंय? एप्स्टीन फाईल मध्ये ज्या ज्या लोकांची नावं समोर आले त्यात लाल्याचं पण नाव आहे. लाल्या, तिकडं तात्या, हे लोकांची त्यात नाव आहेत. आणि यांनी केलंय काय? 3-3, 4-4 वर्षाच्या लहान लहान लेकरांना घाबरून त्यांना इतकं घाबरायचं आणि ते घाबरल्यानंतर त्यांच्यात जो त्यांच्या रक्तात बदल होतो ते रक्त जिवंत असतानाच प्यायचं. त्या पोरांची जिवंत असताना आतडी खायची आणि मेल्याच्या नंतर त्या लहान लेकरांच्या शरीरासोबत संभोग करायचा. हे सगळं त्या एप्स्टीन फाईल मध्ये. आणि हे सगळं जगासमोर राहुल गांधींनी आणल्याच्या नंतर ह्या लाल्याची वळवळ सुरू झाली. लाल्या गेला इस्रायलला.
इस्रायलला लाल्या गेला आणि त्याला माहित होतं युद्ध होणार आहे, युद्ध व्हायच्या आधी तिथून निघून आला लाल्या. आणि तिथून निघून आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लढाई सुरू झाली. तिथलं जे बंदर आपण व्यावसायिक सोयीसाठी जे इराणच्या भूमीवर केलंय, इराणचे आपले हजारो वर्षापूर्वीचे पारंपरिक संबंध आहे. इराण हे आपलं मित्र राष्ट्र आहे. नेहरू काळापासून, फार पूर्वी काळापासून मैत्री संबंध आपण त्या देशासोबत जपलेले आहेत. पण या लाल्याने फार वाटोळं करून टाकले. परराष्ट्र धोरण म्हटलं की परराष्ट्र मंत्र्यांनी परदेशात जायचं असतं, जिकडे जावं तिकडे लाल्यात जायचा. काय कारण? ह्याला वळवळ झाली. जसं त्या ह्याचं प्रकरण समोर आलं ना, त्यांचा तो किरीट सोमय्या, तसा काहीतरी ह्याचा प्रकार असणार आहे. त्यासाठी लाल्या तिकडे जात होता. आणि लाल्या हा इतका फेगाडा आहे, इतका फेगाडा की ह्याच्यामुळे त्याच्या भक्तांची फार पंचायत व्हायला लागली. लाल्याने 10 वर्षापूर्वी लाल्या म्हणला की मी एका ठिकाणी चाललो आणि तिथं मी पाहिलं की एक जण चहा बनवत होता. आणि चहा बनवायला गेला की त्या ठिकाणी मी बघितलं की तो चहावाला नालीतल्या गॅसवर चहा बनवत होता. कसा बनवत होता? तर नालीत भांडं उलट केलं, त्याला भूक पाडलं, पाईप घातला आणि तो पाईप कुठं घातला कुणाचा तो म्हणला त्या पाईपाने गॅस सांगला. लाल्या इतका फेकाडा आहे. आजच्या घडीला लाल्याने जर नालीतला गॅस जर प्रत्येक जनतेला दिला तर आज हे सिलेंडरचं आंदोलन करायची आम्हाला गरज नाही. लाल्यानं सांगा आम्हाला पाईप कुठे घालायचं, आम्हाला फक्त त्यातून गॅस येण्याशी मतलब आहे. तर ज्या ठिकाणी गॅस येईल अशा ठिकाणची जागा लाल्याने आम्हाला सांगावी आणि गोरगरिबांची जी अडचण आहे जनतेला ह्या अडचणीतून मुक्त करावं. भाजप बोले म्हणतात की सिलेंडर मुबलक आहेत, मग आहेत कुठं? इथं आजच निवडणुका झाल्यात, एकही निवडून आणल्या प्रतिनिधी तुम्हाला दिसत नाहीत. पिंपरी चिंचवड शहर अख्खं भुकेलंय. एकही नियुक्त कुठल्याच पक्षाचा लोकप्रतिनिधी या ठिकाणी दिसत नाही. ठीक आहे, आमच्या पक्षासोबत नका, तुम्ही आंदोलन घ्या, निवडून आलात ना तुम्ही आंदोलन घ्या, आमच्या गोरगरीब जनतेला गॅस उपलब्ध करून द्या. पुन्हा एकदा विनंती आहे, लाल्याने स्वतःचं डोके ठिकाणावर आणावं आणि कुठल्याही परिस्थितीत भारतात कुणालाही गॅसची कमतरता पडणार नाही अशी भूमिका घ्यावी. या ठिकाणी पुन्हा एकदा मी लाल्याचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो. राहुल गांधी आगे बढ़ो, प्रियंका गांधी आगे बढ़ो, मल्लिकार्जुन खड़गे आगे बढ़ो, हर्षवर्धन साहब आगे बढ़ो. नागरिक मागच्या 10 ते 15 दिवसापासून भोगतो. आज जगामध्ये युद्धाची गरज नव्हती, तर त्या युद्ध 2 बावट माणसांमुळे युद्ध सुरू झालेला हा गल्लीतला माणूस सुद्धा सांगतो आता. आणि त्या युद्धाचे परिणाम आज भारतातल्या 150 कोटी लोकांना दिसायला लागलेत आणि भोगायला लागलेत. जे 2014ला ते सांगत होते की नाही खाऊंगा ना खाणे दूंगा, तर ते आता लोकांना उपजत झालंय की ते कुठेही खाणार नाहीत. म्हणजे ते स्वतः नाश्ता करणार, जेवण करणार, त्यांचे सगळे जे काही ऐशोआराम करायचे ते करणार, परंतु भारतीय जनता जी आहे त्या लोकांना गॅस देणार नाही, त्या लोकांना रोजगार देणार नाही, त्या लोकांना कसल्याही संधी देणार नाही, हे लोकांना आता समजायला लागले. आणि जास्त मी काय सांगत नाही, सर्वांनी सांगितलंय की उत्पत्ती कशामुळे झाली, काय झाले, काय गोष्टी झालेल्या आहेत. तर या सर्व गोष्टीला भारतामध्ये जर हटवायच्या असतील, रोजगार निर्मिती करायची असेल, या सर्व समस्याला जर उत्तर द्यायचं असेल तर त्याला सक्षम पर्याय फक्त भारतीय काँग्रेस पार्टी आहे. भारतीय काँग्रेस पार्टी, राहुल गांधीजी योग्य तऱ्हेने लढत, त्यांच्यासोबत आपल्या सर्वांची साथ पाहिजे, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस. धन्यवाद. या दिल्ली सरकारचं करायचं काय? पहिले लढे ते जोर होते. आज देशामध्ये गॅसचा तुटवडा चालू आहे. भाव वाढल्याने आपल्याला सवय पडून गेलेली आहे. आजपर्यंत कित्येक वेळा भाव वाढतो, त्याच्याने आपल्याला थोडंही फरक पडायचं बंद झालेलं आहे. पण आता ते भेटायचं सुद्धा बंद पडत चाललेलं आहे. आणि त्यांनी सुद्धा आपल्याला जर फरक पडत नसेल तर आता विचार करायची वेळ आलेली आहे. ही सगळी परिस्थिती येते कशामुळं, त्याचा आपण कधीतरी विचार करणार आहोत का नाही? आज ह्या देशावरती एक व्यक्ती असा प्रधानमंत्री म्हणून बसलेला आहे. गेल्या 60 ते 70 वर्षामध्ये इतिहासामध्ये असा प्रधानमंत्री कुणीच झालेला नाही जो बाहेरच्या देशाच्या काही दलालाच्या आज्ञेनुसार काम करतोय.
एफसी नावाचा एक दलाल होता, लहान लहान मुलींचे तो आता बोलू शकत नाही अशा अवस्थेमध्ये त्याने लहान मुलींचा छळ केलेला आहे. तो एफसी सारखा दलाल आपल्या पंतप्रधानांना नाचायला लावतो. ही आपल्या देशाची आणि ह्या 60 वर्षापासून आपल्या देशानं जे काही आजपर्यंत कमवलेलं होतं ते सगळं गमवणारा हा माणूस आहे. कारण त्यांच्या आयएससीमुळं, कारण त्या अदानीच्या या घोटाळ्यामुळे आज आपल्याला हे देश भोगायची वेळ येत आहे. आज आपल्याला हे दिवस बघायची वेळ येत आहे. आपल्यालाही गॅस व्यवस्थित भेटला असता, आपल्यालाही पेट्रोल व्यवस्थित भेटलं असतं. का भेटत नाही तर कारण नरेंद्र मोदी आणि ट्रम्प आणि ते नेतन्याहू ह्या सगळ्यांना तो एक दलाल माणूस गुलाम करून ठेवलेला आहे. आज आपल्याला विचार करायची वेळ आलेली आहे की अशा अवस्थेमध्ये आपल्याला हे लोक आणून ठेवलेले आहेत. आपला पंतप्रधान सांगण्यात आला होता की छाती बडू सांगत होता मी माँ गंगाने बुलाय आणि याला दलालाच्या हाताखाली काम करत बसलाय. आता आणि ह्या देशाने तुम्हाला 140 करोड लोकांनी तुम्हाला गेले 14 वर्ष झालं तुम्हाला संधी दिलेली आहे. करताय काय तुम्ही? कुणाच्या तर मिठ्या घेणं, कुणाला तर तुम्ही नको असताना हातात गळ्यात पडणं, आणि ह्या देशाची ही परंपरा आहे का? आज संसदेला सुद्धा हे माणूस फेस करू शकत नाही. देशाचा पंतप्रधान गेल्या 12 वर्षामध्ये एकही पत्रकार परिषद नाही. हा आपला देशाचा पंतप्रधान ज्या वेळेस पूर्ण जग आपल्या बाजूला उभारायला पाहिजे होतं त्यावेळेस ह्या माणसामुळे आपल्या बाजूला कुठलाही देश उभारला नाही. तो असा आपला देश पंतप्रधान. आज आपल्या बाजूचा जो बांगलादेश आहे त्या बांगलादेशाला सुद्धा तिकडून इराणकडून क्रूड ऑइल भेटतंय, नॅचरल गॅस भेटतंय, पण आपल्याला भेटत नाही कारण आपण स्टँड सुद्धा घेऊ शकत नाही. ते कुठल्या तरी एका मेल मध्ये सुद्धा आलं होतं की नरेंद्र मोदी जाऊच्या एक्सचेंजच्या फाईल मुळे नाचानाची करताय, तिकडं गाणे म्हणून नाचताय. अरे असा पंतप्रधान आपण इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की आपल्या ह्या देशाने असे आपल्याला दिवस बघायला भेटतील. आता कुठं ना कुठं विचार करायची वेळ आलेली आहे. आता कुठं ना कुठं बदल घ्यायची वेळ आलेली आहे. कुठं ना कुठं आवाज उचलायची वेळ आलेली आहे. आपल्याला आपलं स्वातंत्र्य आणि येणाऱ्या पिढीचं स्वातंत्र्य जर टिकून ठेवायचं असेल तर आपली जिम्मेदारी वाढत चाललेली आहे. जर आज गप बसलो तर पाठीमागे इंग्रज आपल्यावरती राज्य केले होते, आता तो ट्रम्प आणि नेतन्याहू आपल्यावर राज्य करेल. आज प्रत्येकाला येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा हा देश स्वतंत्र राहिला पाहिजे. ह्याच्यासाठी यांच्या चुकीच्या गोष्टीवरती आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला आवाज उचलता आला पाहिजे. आपल्याला जे स्वातंत्र्य भेटलेलं आहे त्याच्या आपल्या आई बापांनी किंवा आपल्या पाठीमागच्या लेगेसीने आपलं ते सॅक्रिफाईस दिलेलं आहे, त्यांनी त्याची आहुती दिलेली आहे. जर ते स्वातंत्र्य आपल्या पुढच्या पिढींना पाहिजे असेल तर आपल्याला आता ह्या लोकांच्या बाबतीमध्ये विचार करता आला पाहिजे. ह्या लोकांच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारता आले पाहिजेत. ह्या लोकांना जाब विचारता आलं पाहिजे. अंधाधुंद सरकार यांचं आहे, गल्ली ते दिल्ली सरकार यांचं आहे. ह्यांना साधं घास देऊ शकत नाहीत आपल्याला. आज ह्या शहराचं जे वातावरण आहे ते एकदम गढूळ झालेलं आहे. आपण इथं घातकी श्वास घेतोय, हे सुद्धा ह्यांचीच देण आहे. एवढा टॅक्स का द्यायचा? आपण 60% टॅक्स देतोय. आपण सकाळी उठलं की आपण टॅक्स द्यायला चालू करतोय, झोपेपर्यंत टॅक्स देतोय. आपण डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स. 60 रुपयाचं पेट्रोल 120 रुपयाला घेतोय, 400 रुपयाचं गॅस 1000 रुपयाला घेतोय. चाललेत कुठं पैसे? जर आपण विचारणार नसाल तर आपण गुलाम आहोत हे समजून येतं आणि त्यांना आपल्याला गुलामच करायचं आहे. तर आता मला सगळ्यांना विनंती आहे की आता आपली जिम्मेदारी वाढत चाललेली आहे आणि आपल्याला प्रश्न विचारायला चालू करणं गरजेचं आहे. हे फक्त पक्षाचा किंवा राजकारणाचा विषय नाही, हे येणाऱ्या पिढीचा विषय आहे. हे फक्त गॅसचा विषय नाही. आज गॅस बंद होईल, उद्या लाईट बंद होईल, परवाच्या दिवशी तुमच्या बँकिंग सिस्टम बंद होईल. करायचं काय? जबाबदारी कुणाची आहे? पंतप्रधान तर असा आहे की तो संसदेमध्ये सुद्धा थांबत नाही, आता तो पळ काढतोय. आपण असले दिवस बघण्यासाठी त्या व्यक्तीला निवडला होता का? आपण हे दिवस बघण्यासाठी गल्ली ते दिल्ली सरकार बसवलं का त्यांचं? आपण हे दिवस बघण्यासाठी यांना एवढं भरमसाठ बहुमत दिलं का आपण त्यांना? की हा माणूस साधं एक पत्रकार परिषद घेऊ शकत नाही. हा माणूस साधं संसदेमध्ये पूर्वी आताच काही वेळापूर्वी
भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक आंदोलन केलं आणि ते आंदोलन यासाठी केलं शहाबुद्दीनभाई की देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेला आपल्या खासदारांना घेऊन पिकनिक स्पॉट बनवलाय असं त्यांचं म्हणणं आहे आणि पार्लिमेंटच्या मकर गेट जवळ कोण कुठे काय आंदोलन करतं, कोण कुठे कसं आंदोलन करतं, यापेक्षा कोण किती जबाबदारीने वागतं आज देशाची धुरा ज्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे, ज्यांना आपण पंतप्रधान म्हणतो, त्यांच्या कर्तव्यामध्ये गेल्या 12 वर्षापासून जी त्यांची घसरण आहे, जी त्यांची पिछेहाट आहे, जी त्यांची दमछाक आहे, जी त्यांची धोकेबाजी आहे, जी त्यांची जुमलेबाजी आहे, जी त्यांचा गुलामीपणा आता सुरू झालेला आहे, याच्याबद्दल देशातला प्रत्येक नागरिक आक्रोश करत असताना किरकोळ काहीतरी कारण घेऊन नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी कायमस्वरूपी राहुलजींना टार्गेट करत भाजपचे लोक आजही सुधारलेले नाहीत. त्यांना सत्यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्याची जी सवय लागलेली आहे, इतिहासामध्ये गुलामगिरी केली आणि सध्या दिशाभूल करतात, अशा पद्धतीचं काम या भाजपचं सुरू आहे. आजच सुधांशू त्रिवेदी नावाच्या भाजपच्या प्रवक्त्याने एवढ्या मोठ्या आखलीचे तारे तोडले की ज्याला शब्दच नाही, ज्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. त्या सुधांशू त्रिवेदी नावाच्या माणसाने त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. त्याने असं वक्तव्य केलं की महात्मा गांधी यांचं नाव एक्सटील फाईल्स मध्ये आहे म्हणे. आता महात्मा गांधींचं नाव एक्सटील फाईल मध्ये असायला एक्सटील त्यावेळेला होता का, त्याची बुद्धी त्यावेळेला होती का, हा पाहायला गेला होता का? म्हणजे गांधींना मारायचा प्रयत्न करायचा, गांधी काही यांच्याकडून मरत नाही आणि गांधी मरत नाही तर यांना काही करमत नाही. गांधींचा विचार हा अजरामर झालेला आहे. गांधींच्या विचाराने ही भूमी, भारत भूमी जगामध्ये नावलौकिका प्राप्त झालेली आहे. आणि आज नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या हातचे गुलाम झालेले आहेत. त्यांचा फॉरेन सेक्रेटरी या भारत देशामध्ये येऊन म्हणतो की भारताला आम्ही व्यापारी दृष्ट्या सक्षम करू शकत नाही. त्यांचे त्या ठिकाणचे असणारे डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, की मी एका दिवसात नरेंद्र मोदी यांचं राजकीय करिअर संपवू शकतो. ते सांगतात आणि नरेंद्र मोदी अभिमानाने सांगतात की युएस कडून मी परवानगी घेतलेली आहे की आता आपल्याला 30 दिवस रशियाकडून तेल साठा घेता येईल. अशा पद्धतीच्या सर्व वातावरणामध्ये आणि डोनाल्ड ट्रम्प सरळ सरळ म्हणतात की ज्यावेळेला भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं होतं, ते युद्ध थांबवण्यासाठी मी सांगितलं, मी म्हणालो नरेंद्र सरेंडर, आणि नरेंद्र मोदी गप्प बसले. या बाबतीमध्ये एवढ्या जागतिक स्तरावर जर का भारताची बदनामी होत आहे, नरेंद्र मोदी यांनी एकही शब्द बोलू नये का? भारताची अस्मिता त्यांनी गहाण ठेवली आहे का? एवढी कसली आणि कोणती भीती त्यांच्या मनामध्ये बसलेली आहे? असं कोणतं गुण अमेरिकेकडे आहे की जे बाहेर येऊ नये म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये नरेंद्र मोदी हे मुख घेऊन गप्प बसत आहेत? देशाचा स्वाभिमान घाण ठेवण्याचं काम या माणसाने केलेलं आहे. देशाची प्रतिष्ठा घाण ठेवण्याचं काम, धुळस मिळवण्याचं काम यांनी केलेलं आहे. मित्रांनो, देशाचा इतिहास सांगताना तुम्हाला आवर्जून सांगेन की लंडन मध्ये विन्स्टन चर्चिल या नावाच्या व्यक्तीने ज्यावेळेला भारताच्या विरुद्ध शिवीगाळ केला, त्यावेळेला तिथे बसल्या असलेल्या एका युवकाने उठून त्यांच्यावर खोचक मिटवण्याचं काम केलं होतं. आणि तोच व्यक्ती नंतर महाराष्ट्र मुख्यमंत्री झाला. असा इतिहास आपल्या भारतात असताना, असा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा असताना अशा पद्धतीचं नाटकपणाचं वर्तन नरेंद्र मोदी करत आहेत आणि त्यांचे बरोबर बच्चे इथं चौकामध्ये उभे राहून राहुल गांधींनी आंदोलन केल्याची चर्चा करत आहेत. अरे लोकांना सिलेंडर मिळत नाहीये, लोकांच्या त्या ठिकाणी लाईनच्या लाईन लागत आहेत, लोकांना त्रास होतोय. भारत वृत्तपत्रामध्ये वाचलं, संघटनेने जाहीर केले की इंडस्ट्रियल गॅसचं तुटवडा निर्माण झालेला आहे. सर्व घरातल्या आया बाया या सिलेंडरच्या चिंतेने त्रस्त झालेल्या आहेत आणि अशामध्ये भाजपचे नेते याच्यावर उपाययोजना करण्याच्या ऐवजी स्वतःच्या आखलेले तारे तोडत त्या ठिकाणी सुधांशू त्रिवेदी बोलतात, त्या ठिकाणी त्यांचे बगल बच्चे इकडे राहुल गांधींच्या विरुद्ध आंदोलन करतात. राहुल गांधी ह्या देशाचे नेते झालेले आहेत, अनस्टॉपेबल आहेत, तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. हा सत्य या देशामध्ये संपूर्णपणे गेलेला
राहुलजी गांधी प्रश्न विचारत असतात आणि सतत सांगत असतात इज प्राईम मिनिस्टर चोक. उत्तर येस यायला पाहिजे. येस. इज प्राईम मिनिस्टर कॉम्प्रोमाइज. येस ही इज अ कॉम्प्रोमाइज. हे सगळं काय जे चाललंय ते इफ्सिन फाईल्स मुळे चाललंय. पण आपल्या देशाच्या गरिबांना त्याचं काय घेणे देणे. आपल्या देशाची गरीब जनता जेव्हा तुम्हाला निवडून तर दिलेली नाहीये. हे सगळं काही जे काही निवडून तुम्ही आलेले हे फक्त इफ्सिन मुळे तुम्ही आले. जेफ्री इफ्सिन मुळे आणि तिथले नेते नेऊनमुळं ज्या पद्धतीने तुमचं जे काही फादरलँड मदरलँडचं जे कार्यक्रम चाललंय ह्याच्याने हेच वाटतंय की हे तुम्ही निवडून जबरदस्तीने आले. जनतेने तुम्हाला निवडून दिलेले नाहीये. जर काय चुकून जरी तुम्ही आले असतील तर चुकूनच तुम्ही प्रधानमंत्री आहात, मुख्यमंत्री आहात. हे देश तुमचा आहे, मनापासून तर नसेल पण जबरदस्तीने का होईना हे देशाची जनता तुमची आहे. तर त्यांचा तुम्ही विचार करायला पाहिजे होता. आज ही वेळ कशामुळे आली. आज आपण रस्त्यावर का बरं उतरतोय. 2014 पासून ते आतापर्यंत रोज काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्ष नेता नेहमी रस्त्यावर लोकांच्या प्रश्नांसाठी समोर आलाय. कधी गॅसचे रेट वाढलेत, कधी पेट्रोलचे रेट वाढलेत, कधी कशाचे रेट वाढले तर कधी कशाचे रेट वाढले. पण आता परिस्थिती बेकार झालेली आहे. आज आपल्याला गॅस भेटत नाहीये, उद्या आपल्याला पेट्रोल डिझेल भेटणार नाहीये. तर तुम्ही समजून घ्या उद्या आपली परिस्थिती काय होणार आहे. आज आपण गाड्यामध्ये फिरतोय कारण की आपल्याला पेट्रोल भेटतोय, पण उद्या जरी पेट्रोल जर बंद झालं तर आपण काय करणार. अशीच परिस्थिती नोटबंदी करून सुद्धा केलेली होती आपल्या देशाचे पंतप्रधानांनी. आणि आता हे सर्रासपणे सांगतात ते आमच्याकडे साठा उपलब्ध आहे, आमच्याकडे गॅस उपलब्ध आहे, आमच्याकडे पेट्रोल उपलब्ध आहे. उपलब्ध जर असेल तर लोकांना गॅस सिलेंडर का बरं भेटत नाहीये. तुम्ही आमच्यावर काँग्रेसवर आरोप करताय की काँग्रेस संभ्रम निर्माण करतेय, चुकीचा संदेश लोकांमध्ये पसरतीये. पण तुम्ही समोर या की तुम्ही समोर येऊन लोकांना सांगा. प्रेस कॉन्फरन्स घ्या, लोकांना सांगा तुम्ही माध्यमांसमोर येऊन की आमच्याकडे साठा एवढा उपलब्ध आहे. 200 दिवस 300 दिवस जसे बाहेरचे देश सस्टेन करू शकतात तसं सस्टेन तुम्ही करू शकता. आपलाही देश करू शकतोय. तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलत नाहीये. तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही असं म्हणताय सगळ्यांना काँग्रेस जबाबदार आहे. सत्तेत तुम्ही आहात. इफ्सिन फाईल सोबत तुमचे संबंध आहेत. तिथं डान्स तुम्ही जाऊन केले, जे काही कृत्य तुम्ही केले हे सगळं तुम्ही माध्यमांसमोर बघितलं असेल. आणि तुम्ही काँग्रेसला आणि राहुल गांधींना आणि विरोधी पक्ष नेत्यांना तुम्ही इथं वेटीस धरतात, त्यांच्यावर तुम्ही आरोप करताय. म्हणजे तुम्हाला लाज लज्जा काय राहिली का नाहीये. इथल्या गरीब जनता हे असाही त्रस्त आहे महागाईमध्ये. त्यांना अजून त्रस्त तुम्ही करू नका. जे काय झाले तुमच्याकडून चुकून झालंय किंवा जाणून बुजून झालंय. फक्त 3 लोकांमुळे तुम्ही हा देश कुठेतरी विकायला निघालेत. ते अनिल अंबानी, ते सिंग पुरी आणि अजून ते नरेंद्र मोदी. हे जे इफ्सिन फाईल्स मध्ये जे इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत हे कुठेतरी त्यांना वाचवण्यासाठी, स्वतःला कुठेतरी वाचवण्यासाठी हे देशाची बळी देण्याचं काम तिथं चालू आहे. पण हे आम्ही होऊ देणार नाहीये. तुमच्यासाठी तो फादरलँड असेल, हे भारतीय म्हणून, हे भारतीचा नागरिक म्हणून तो आमचा फादरलँड नाहीये. नेतन्याहू पण नाहीये आणि तो देश पण नाहीये. आम्ही भारतीय आहो आणि पुढेही राहू. पण आमचा कोण फादरलँड नाहीये. हे तुमचं वैयक्तिक असेल कारण की तुमचे स्वतःचे लागे बांधे त्यांना जुळलेले आहेत. तुमची मजबुरी आहे, तुमचे फाईल्स तिथं आहे, तुमचे भरपूर काही भ्रष्टाचार तिथं त्यांच्या मध्ये लपलेले असतील. पण आमचं त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुमचं ते वैयक्तिक व्यवहार आहे. तुम्ही ते वैयक्तिक सुद्धा समजून घ्यायचं. इथं महागाई नाही झाली पाहिजे. इथं सिलेंडरची जी कमतरता आहे ते नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळे इथं काँग्रेस पक्षाच्या वतीने जे आंदोलन केलेलं आहे हे सर्वसामान्यांसाठी इथं केलेलं आंदोलन आहे. मला असं वाटतंय जनता ही सुजाग आहे. जनताला समजते की आता जे चाललंय आपल्याला मूर्ख बनवण्यात आलेला होता. हिंदू मुस्लिम हे जे आज चालूच आहे. आता पण आपण बघितलं तर कुठेतरी विषय दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी रोज काहीतरी हिंदू मुस्लिमचे वाद, कधी लव जिहाद आणणार, कधी लँड जिहाद आणणार, कधी कोणतं जिहाद आणणार. हे सगळं काही खोट आहे. संविधानामध्ये असं कोणत्याही जिहादचा उल्लेख नाहीये. ते फक्त आमची तुमची दिशाभूल करण्यासाठी नवीन कायदे आणतील, नवीन हे जिहाद आणतील, काही ना काय आणतील. फक्त लोकांनी आम्हाला प्रश्न नाही विचारला पाहिजे.
विरोधक विचारत असतील, लोकांना कुठेतरी कन्फ्युज ठेवण्यासाठी हे फक्त मूर्ख सारखे हे कोणते ना कोणते कायदे आणतील. आपण याला बळी पडायचं नाही. आपण या मूर्ख लोकांना हे प्रश्न विचारलं पाहिजे की महागाई कशामुळे वाढतीये, हे सिलेंडर जे काही कमतरता आता आहे ते कुणामुळे होते. हे आपण सर्व नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, ते पेंटिंग करणारी ती बाई असेल, जे जिथं हिरवं दिसतं तिथं जाऊन आपलं काहीतरी भगव पेंट मारते, जर का समजा आपल्या पिंपरी चिंचवडला जरी आले तर आपण हे प्रश्न त्यांनाही विचारलं पाहिजे. हे लोकप्रतिनिधी आहेत, राज्यसभेवर निवडून गेलेले लोक आहेत, तर आपण हे प्रश्न विचारलं पाहिजे. एवढेच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोषणा द्या. राहुल जी गांधी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सोनिया जी गांधी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मल्लिकार्जुन खड़गे जी आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं, पहले लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे जोरों से. हरामखोरों से. जय हिंद, जय महाराष्ट्र.